नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झणझणीत आणि खूपच टेस्टी टोमॅटो लसूण चटणी. ही चटणी 15 दिवस आरामात वरती टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली, योग्य काळजी घेतली, योग्य स्टोरेज केले तर 3 महिने टिकू शकते. भाकरी, पराठे, वडा, डोसा, आप्पे जेवणासोबत, रोजच्या जेवणासोबत खूपच छान लागते. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 4 मोठे टोमॅटो पाण्याने धुवून कोरडे करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे, मोठेच कट करायचे आहेत. पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हे टोमॅटो आपल्याला सोडायचे आहेत. त्यानंतर इथे आपण लसूण सोलून घ्यायचा आहे. या चटणीसाठी लसूण आपल्याला भरपूर लागणार आहे. इथे मी मोठ्या जाड्या 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या यामध्ये टाकायच्या आहेत. चटणीला कलर चांगला यावा म्हणून टोमॅटो लालच घ्यायचे आणि बेडगी मिरची आणि शंकेश्वरी अशा 2 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. काही मिरच्या मी या पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या. आता आपण ह्या भिजवून घेतलेल्या मिरच्या या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. हे चांगलं आपल्याला शिजवायचं आहे. तुमच्याकडे ही चटणी बनवतात का? या चटणीला काय म्हणतात ते नक्की सांगा. इथे ही साध्या मिरच्या आहेत, त्या पण मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं हे टोमॅटो आणि मिरच्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. हे पहा, या पद्धतीने हे आता पूर्ण शिजलेले आहेत. गॅस स्लोच ठेवायचा आहे. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया. हे छान शिजलेलं आहे. यामधलं पाणी आपण टाकून द्यायचं नाही, कारण जेव्हा आपण चटणी बनवतो तेव्हा पाणी कमी पडतं, त्यावेळेला हे पाणी वापरू शकता. आता इथे हे आपण काढून थंड करून घेतलेलं आहे. या टोमॅटोची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. टोमॅटोची साल यामध्ये बिलकुल चांगली लागत नाही, म्हणून आपल्याला या पद्धतीने मऊ शिजलेल्या टोमॅटोची ही साल या पद्धतीने काढून घ्यायची आहे. टोमॅटो पूर्ण थंड झालेला आहे, त्यामुळे साल पटकन निघते. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे साल काढून घेतलेले टोमॅटो, मिरची आणि लसूण यामध्ये टाकायचं आहे. इथे मी गुलाबी देशी लाल लसूण घेतला आहे, त्यामुळे या चटणीची चव खूपच छान लागते. आता इथे हे पहा, मी हा लसूण साधारणतः छोटी 1 वाटी मी ते लसूण टाकलेला आहे. कच्चा लसूण इथे टाकलेला आहे. हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण हे या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. किती एकदम छान कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, मस्तच कलर आलेला आहे. जशी मार्केटमध्ये चटणी मिळते त्या पद्धतीने हिचा कलर आलेला आहे. पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे. या चटणीसाठी तेल थोडं जास्तच वापरायचं, त्यामुळे ही चटणी छान टिकते. इथे मी लसूण टाकलेला आहे आणि बारीक कट केलेला अद्रक. इथे लसूण आणि अद्रक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. म्हणजे काय, ही भाजी खाताना मध्ये मध्ये लसूण येतो तेव्हा टेस्ट खूपच छान येते. हे पहा, परत एकदा मी बारीक कट करून घेतलेला लसूण 2 चमचे इथे टाकलेला आहे आणि अद्रक 1 चमचा. याला चांगलं ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हा लसूण भाजताना याचा सुगंध पूर्ण घरभर दरवळत आहे. ही पहा मंडळी, ही चटणी ह्या तव्यामध्ये गेली तर किती छान कलर येत आहे. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बाकीचं राहिलेलं वाटण करून सुद्धा आपण यामध्ये टाकूया. अशीच चटणी पाहून खावयाचं मन होतं. खूपच छान झालेली आहे ही चटणी. आता यामध्ये तेल आहे ते बाजूला होतं आणि चटणी पूर्ण शिजली जाते चांगली. 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि इथे 1 चमचा व्हिनेगर टाकलेला आहे. इथे व्हिनेगर प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि ही चांगली चटणी टिकते.
तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते लिंबूचा रससुद्धा टाकू शकता. 1 चमचा साखर टाकायची आहे. आंबट, गोड, तिखट अशी चव खूप छान येते. हे पहा, या पद्धतीने हे बाजूला तेल सुटलेलं आहे आणि आता आपली चटणी जवळजवळ शिजलेली आहे. पण आणखीन 1-2 मिनटं आपल्याला ही मंद गॅसवरती छान अशी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, किती छान चटणी आपली बनलेली आहे. ही चटणी लसूण घातल्यामुळे जास्त चव जबरदस्त येते. टोमॅटो नीट परतला की चटणी जास्त दिवस टिकते. पूर्णपणे थंड झाल्यावर बाटली कोरडी करून त्यामध्ये ही चटणी भरून ठेवा. जास्त दिवस टिकते. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्यासोबत नेहमी असेच राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.